पण शेवटी आज कोणीतरी म्हणालं मोदीजींवर काय भ्रष्टाचाराचा आरोप केला. बोले कोण नाना पटोले का काहीतरी म्हणाले भ्रष्टाचारचे काय सरदार, भ्रष्टाचाराचे सरदार. अरे तुम्हाला बोलायचा अधिकार आहे का? हा, डोक्यावर पडलाय कशावर पडलाय? नाही नाही, अरे तुम्ही त्याच्यामध्ये आरोप करता, तुमच्या बुडाखाली काय जळते ते पहिलं बघा. तुम्ही पहिलं तर आत्मपरीक्षण करा. बोपोर पासून चाऱ्यापर्यंत सगळे शेणात पण पैसे खाल्ले तुम्ही, कोळसा सगळे खाल्ले ना. मोदीजींवर 10 वर्षात एक तरी भ्रष्टाचाराचा डाग लागलाय का? लागलाय का? तुम्हाला अधिकार काय? आणि म्हणून तो जाऊ दे, त्याचं काय नाव घेतो. आणि म्हणून मी सांगतो की मोदीजी पुन्हा बनलेत प्रधानमंत्री. आम्ही सांगत होतो पियुष गोयल साहेबांना, आता तुम्ही मुंबईचे मंत्री आहात, आता आपल्याला मोदी साहेबांना, अमित भाईंना आपले जे काही इथे विषय जे राहिलेले आहेत, कांदा बिंदा काय असेल तो, आता फुल प्रूफ काम करायचं आहे. आता संधी द्यायची, कारण एवढं काम आपण केलंय, एवढं काम आपण केलंय. त्यामुळे मी सांगतो की आपल्याला बघा, लोक कोणाला मतदान करतात? एकदा लोकसभा जाऊ द्या, ते वेगळं आता झालं ते, पण घरी बसलेल्या लोकांना का काम करणाऱ्या लोकांना मतदान करतात? फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना का वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना? आपलं काय फेसबुक लाईव्ह नाही, डायरेक्ट फेस टू फेस.